ओके, वेलकम स्टुडंट्स वन्स अगेन. युनिट अँड डायमेन्शन्स मध्ये आपण आज लेक्चर नंबर 7 बघतो आहोत आणि लेक्चर नंबर 7 मध्ये आपण बघतो आहोत डायमेन्शनली करेक्ट अँड डायमेन्शनली इनकरेक्ट इक्वेशन्स. आय होप यू आर एन्जॉईंग द सिच्युएशन्स, यू आर एन्जॉईंग द टॉपिक्स. अगदी मजा येते सगळ्यांना, प्रत्येक गोष्ट करण्यात एक वेगळा उत्साह येतोय. आय एम शुअर तुम्ही अजून यामध्ये भर टाकाल, स्वतः अभ्यास कराल छान. ओके, सो कॅन वी मूव्ह फर्दर? येस, लेट्स मूव्ह. ओके, बघा काय आहे डायमेन्शनली करेक्ट आणि डायमेन्शनली इनकरेक्ट इक्वेशन आपण बघूया. ओके, बघा काय झालं, एक गंमत झाली. ठीक आहे, एक हातात पुस्तक पडलं आणि त्या पुस्तकात एक इक्वेशन लिहिलं होतं जे तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नसेल. तर एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी हे असं इक्वेशन लिहिलंय. ओके, आणि हे पुस्तक बघितलं, तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला मनात प्रश्न पडला, जे मुलं आता 11वीत आहेत त्यांना हे इक्वेशन कदाचित नवीन असू शकतं. तर ही इक्वेशन अगोदर काय मी सांगतो. हे काय, हे म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. ह्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अ कार. एका कारने ट्रॅव्हल्स केलेलं डिस्टन्स. हे आहे इनिशियल स्पीड और इनिशियल वेलोसिटी म्हणू आपण या ठिकाणी. ओके, हे टी आहे टाइम. ओके, हे आहे ऍक्सेलरेशन त्वरण आणि हे आहे परत टाइम. ओके, असं इक्वेशन आलं. हे आपण हे लक्षात ठेवा, इक्वेशन्स ह्याच्यावरचा सगळा अभ्यास आपण पुढे करणार आहोत मोशन इन स्ट्रेट लाईन मध्ये. ओके, सो आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की असे इक्वेशन्स आहेत. बरं, एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात ठेवा की या पूर्ण युनिट डायमेन्शन मध्ये बरेच तुम्हाला इक्वेशन्स अशी येतील जे इक्वेशन्स तुम्हाला नवीन आहेत, पण त्याची काळजी करू नका, कारण हे सगळे इक्वेशन्स आपण येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत. आता आपला मुद्दा असा आहे की डायमेन्शनली करेक्ट काय, इनकरेक्ट काय. मग तुम्हाला तर ही इक्वेशन माहित नाही, कोणीतरी तुमच्या म्हणजे सिनियरनी तुम्हाला सांगितलं की हे बघ हे इक्वेशन आहे आणि हे करेक्ट, हे पाठ कर. तुमच्या मनात संशय आला थोडासा की चला आपण एक काम करू, युनिट डायमेन्शन तर सरांनी शिकवलंय, आपण हे बघू. तुमचं रूल काय होता, व्हॉट वॉज द रूल तुम्हाला माहिती आहे. एक साइड जर इक्वल्स टू दुसरी साइड असेल तर ह्याचे डायमेन्शन्स बरोबर ना, याचे डायमेन्शन्स इक्वल्स टू याचे डायमेन्शन्स व्हायला पाहिजे सगळे मिळून. मान्य? ठीक आहे, मग तुम्ही काय म्हणाल की एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी जर दिलेलं आहे तर हे दोघांची बेरीज आहे, म्हणजे ह्यांचे सुद्धा डायमेन्शन सेम असले पाहिजेत आणि ह्यांचे सुद्धा म्हणजे तिघांचे डायमेन्शन्स ऑफ दिस इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ दिस इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ दिस. हे तिघांचे डायमेन्शन सेम असले पाहिजेत, तरच यांची बेरीज होऊ शकते. मग तुम्ही म्हटलात हो ठीक आहे, चला मग काय करू, याचे आपण डायमेन्शन काढून बघूया. त्याचे डायमेन्शन एस एल आहे. यू इज व्हेलोसिटी. व्हेलोसिटी इज काय, व्हेलोसिटी म्हणजे काय, लेंथ अपॉन टाइम असते. लेंथ अपॉन टाइम म्हणजे लेंथ अपॉन टाइम. ओके, लेंथ अपॉन टाइम इंटू टाइम आहे. यू तर झालं इंटू टाइम आहे. बघा, यूच्या बदल्यात आपण लेंथ अपॉन टाइम इंटू टाइम केलं. आणि ह्याचं काय आहे, हाफला डायमेन्शन्स नाहीत. ऍक्सेलरेशन काय, ऍक्सेलरेशन व्हेलोसिटी अपॉन टाइम. व्हेलोसिटी अपॉन टाइम आहे म्हणजे काय, बघा मी परत एकदा सगळंच लिहितो सो दॅट यू विल बी ऑल्सो फिलिंग कम्फर्टेबल. एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टी. ओके, सो एस डिस्प्लेसमेंट वी कॅन हाऊ डायमेन्शन्स ऑफ एस इज एल, फक्त लेंथ आहे. यू म्हणजे काय, व्हेलोसिटी लेंथ अपॉन टाइम आहे इंटू टाइम झालं, याचं डायमेन्शन हे झालं. आणि याचं डायमेन्शन ऍक्सेलरेशन इज व्हेलोसिटी अपॉन टाइम आहे इंटू टाइम आहे, बरोबर ना. तर हे काय होईल डायमेन्शनली, दिस इज एल बाय टी इंटू टी. आणि ह्याचं होईल व्हेलोसिटी अपॉन व्हेलोसिटी इज लेंथ अपॉन टाइम. ह्या टीचं टी, या टीचं टी, याचं एल. सो हे बघा, हे कट झालं. सो एल इक्वल्स टू एल बाय टी. अरे बापरे, प्रॉब्लेम झाला ना. काय आपलं काय ठरलं होतं, डायमेन्शनली हे सगळे इक्वल, हे दोघांची बेरीज म्हणजे हे डायमेन्शन बरोबर असायला पाहिजे, हे बरोबर असायला पाहिजे, हे बरोबर नाहीये. सो दिस इज नॉट करेक्ट. हे करेक्ट आहे का, नाहीये. याचा अर्थ हे जर करेक्ट नाही, याचा अर्थ हे इक्वेशन सुद्धा रॉंग इक्वेशन. हे इक्वेशन काय आहे, रॉंग आहे. का, कारण ते डायमेन्शनली करेक्ट नाहीये. डायमेन्शनली करेक्ट नाहीये म्हणजे इन टर्म्स ऑफ फिजिक्स सुद्धा ते करेक्ट नाहीये. ओके, तर तुम्हाला मग प्रश्न पडला की इथं काय असलं पाहिजे म्हणजे इक्वेशन करेक्ट येईल. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, हे एल आहे इक्वल्स टू हे एल आहे इक्वल्स टू हे एल बाय टी आहे. तर याला टाइमनी गुणाकार केला तर येईल. हे टाइम नाहीच इथं, सो इथं आपण टाइम ऍड करू. सो विल से दॅट एस इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ए टीचं एक टाइम कमी म्हणून तर ही अवस्था झाली टी. सो द करेक्ट इक्वेशन इज यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. येस, दिस इज द करेक्ट इक्वेशन, डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन. आता इथं करून बघा, डायमेन्शनली यू विल फाइंड इथं टी येईल आणि दिस इज एल इक्वल्स टू एल.
समजलं? हे काय डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन, हे काय डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन समजलं? तर तुम्ही डायमेन्शन्स व्हेरीफाय करू शकता अशा प्रकारे, बरोबर ना? लेंथ एसच्या बदल्यात लेंथ ठेवू शकता, यूच्या बदल्यात लेंथ बाय टाइम, ह्याच्या बदल्यात टाइम, ह्याच्या बदल्यात वेलोसिटी बाय टाइमला परत लेंथ बाय टाइम अपॉन टाइम केलं, असं करून आपण करेक्ट केलं. ओके, सो दिस इज वन पार्ट ऑफ इट. पण तुम्ही जर विचार केला थोडासा पुढे चालून, ओके, इफ यू कन्सिडर इट, ओके, सो जस्ट अ मिनिट, जस्ट ओके, जस्ट आय टेक इट हिअर ऑल्सो. ओके, बघा एक तर कळालं. पण आता काय झालं, तुमच्या सिनियर्सनी, दुसऱ्या सिनियरने तुम्हाला 3 इक्वेशन दिले. चला, त्यांनी खोड केली. त्यांनी सांगितलं बघा रे तुम्ही एस इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर आहे. एकाने इक्वेशन दिलं सिनियरनी, तुम्हाला काही माहित नाही, त्याचा गैरफायदा घेतला, 480 स्क्वेअर दिलं. एस इक्वल्स टू तिसऱ्या सिनियरने दिलं एस इक्वल्स टू यूटी प्लस लेट्स से 80 स्क्वेअर दिलं आणि सांगितलं की हे सांगा डायमेन्शन ही इक्वेशन फिजिक्स मधले करेक्ट आहेत का नाही. तर तुम्ही म्हणाल सर आमची पहिली टेस्ट काय, टेस्ट नंबर 1 काय, टेस्ट नंबर 1 काय, डायमेन्शन आम्ही चेक करू. हे डायमेन्शन इक्वल्स टू हे डायमेन्शन्स पाहिजे आणि ही बेरीज करतो म्हणजे ह्याचं डायमेन्शन्स आणि ह्याचं डायमेन्शन सेम पाहिजे. सो एस ची डायमेन्शन आपण एल बाय टी ठेवली होती, यू ची डायमेन्शन्स लेंथ बाय टाइम आहे इंटू टाइम आहे प्लस, आता प्लस लिहायची गरज नाही, आपण फक्त डायमेन्शनल व्हेरिफिकेशन करतोय. ओके, प्लस लिहिला तरी काही फरक पडणार नाही. ह्याला कॉन्स्टंटला डायमेन्शन्स नाहीत, आपण बघितलंय. ऍक्सेलरेशनला लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, लेंथ अपॉन टाइम स्क्वेअर आहे. बघा तुम्हाला ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, डायरेक्ट त्याच्यावर नाही काढतोय, लेंथ मीटर मध्ये, टाइमचं टी स्क्वेअर मध्ये, असे सुद्धा आपण डायमेन्शन्स काढून बघितले. ऍक्सेलरेशन आणि टाइम स्क्वेअरचं टाइम स्क्वेअर आहे. सो दिस इज यू नो दिस इज एल एल एल. सो एल चे डायमेन्शन्स आपण ऍड केले, एल प्लस एल, प्लस नाही लिहिलं तरी चालतं कारण व्हेरीफाय झालं. याचं व्हेरीफाय करा, याचंही तसंच येणार आहे. का? कारण ह्याला काही असंच नाही ना, यूटीचं परत एल बाय टी इंटू टी येणार आहे, प्लस 4ला तर डायमेन्शन नाही, त्याला एल बाय टी स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर येणार आहे. सो फायनली एल डायमेन्शनली इक्वल्स टू दिस इज एल आणि ह्याचं सुद्धा आपलं एल आहे, हे सुद्धा मॅच केलं आपलं. सो हेही करेक्ट आहे डायमेन्शनली, हेही करेक्ट आहे. आणि तुम्ही जर काढून बघितलात तर यू विल ऑल्सो फाइंड एल इक्वल्स टू एल प्लस एल आलं. का? कारण हे कॉन्स्टंटचा काहीच परिणाम पडत नाही, कॉन्स्टंटचा काहीच परिणाम पडत नाही. सेकंड पॉइंट इज नो इफेक्ट ऑफ कॉन्स्टंट. आपण बघितले नो इफेक्ट ऑफ कॉन्स्टंट. आता मला सांगा तिन्ही इक्वेशन हे काय, हे डायमेन्शनली करेक्ट आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे. ओके, सो व्हॉट आय राईट इट हिअर इज, बघा मी काय म्हणतो, बघा बघा दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट, धिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. हो ना, डायमेन्शनली करेक्ट आहेच ना. अँड दिस इक्वेशन इज ऑल्सो डायमेन्शनली करेक्ट. 3 सिनियरने दिलेले तिन्ही इक्वेशन करेक्ट आहे. फिजिक्स कुणाचं करेक्ट आहे? फिजिक्स कुणाचं करेक्ट आहे? बघा आपल्याला माहित आहे खरं इक्वेशन हे आहे, दिस इज फिजिकली करेक्ट, म्हणजे फिजिक्सच्या दृष्टिकोनातून फिजिकली करेक्ट. दिस इज फिजिकली रॉंग, दिस इज फिजिकली रॉंग. ह्या इक्वेशनला फिजिक्स हे इक्वेशन सांगत रॉंग आहे. फिजिक्सचे इक्वेशन कशा? फिजिक्सच्या पॉईंटनी, डायमेन्शनच्या पॉईंटनी करेक्ट आहे. हे इक्वेशन डायमेन्शनच्या पॉईंटनी करेक्ट आहे, हे इक्वेशन डायमेन्शनच्या पॉईंटनी करेक्ट आहे, हे इक्वेशन डायमेन्शनच्या पॉईंटनी करेक्ट आहे. डायमेन्शन्स पॉईंटनी करेक्ट आहे. डायमेन्शन्स काय सांगतं? करेक्ट आहे. फिजिक्स आय एम सॉरी, फिजिक्स काय सांगतं? फिजिक्स सांगतं रॉंग, फिजिक्स रॉंग सांगतं. याचा अर्थ कन्क्लुजन काय कळालं? डायमेन्शनली रॉंग इक्वेशन जर असेल, बघा डायमेन्शनली रॉंग इक्वेशन असेल तर ते 100% फिजिक्सली रॉंग आहे. ओके, पण डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन असलं, करेक्ट असतं तर फिजिकली सांगू शकत नाही आपण, ते फिजिकली ते करेक्टही असू शकतं आणि रॉंगही असू शकतं. बघा हे डायमेन्शनली करेक्ट आहे, फिजिकली करेक्ट आहे, हे डायमेन्शनली करेक्ट आहे, फिजिकली रॉंग आहे, डायमेन्शनली करेक्ट, फिजिकली रॉंग. सो डायमेन्शनली करेक्ट असल्यानंतर 2 पॉसिबिलिटीज आहेत, एक तर ते फिजिकली करेक्ट असेल किंवा फिजिकली ते रॉंग सुद्धा असू शकतं. समजलं? म्हणजे डायमेन्शनली रॉंग तर फिजिकली रॉंग, डायमेन्शनली करेक्ट तर फिजिकली करेक्टही असू शकतं आणि रॉंगही असू शकतं. हे आपलं याचं कन्क्लुजन आहे. बसलं डोसक्यात फिट. ओके, हे इक्वेशन ओरडून सांगतं आपल्याला की डायमेन्शनली करेक्ट आहे, हे बरोबर ना, डायमेन्शनली करेक्ट आहे, पण फिजिकली करेक्ट आहे का नाही हे आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसवरून सांगता येत नाही. मग पहिली टेस्ट घेऊन बघायची आपण, करोना पॉझिटिव्ह आहे का नाही आहे. ओके, करोना पॉझिटिव्ह आहे का नाही आहे.
सो पहिली टेस्ट काय, येस, हे पहिलं डायमेन्शनली करेक्ट आहे, म्हणजे आपला कोरोना पॉझिटिव्ह आहे, याचा अर्थ येस, दिस इज डायमेन्शनली करेक्ट. ओके. दुसरी टेस्ट आहे, जी दुसरी टेस्टच नाहीये. दुसरी टेस्ट काय करायची आपल्याला, डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणजे कदाचित फिजिकली करेक्टही असेल किंवा फिजिकली करेक्टही नसेल. ओके, कन्फ्युजन फिट बसलं डोक्यामध्ये. याचा अर्थ आपल्याला लक्षात आलं का, लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शन. डायमेन्शनली जे इक्वेशन आहे, आपण डायमेन्शनली करेक्ट आणि इनकरेक्ट इक्वेशन काढू शकतो, पण ते फिजिकली करेक्ट आहेत का नाही आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. असं का आलं, कारण नंबर्स आर डायमेन्शनलेस, बरोबर ना. ह्याच्यात सगळ्यात मध्ये पिक्चर काय झालं, हे नंबर घोळ केला, सगळ्या नंबरनी घोळ केला याच्यात. UT + 180². नंबर्स हे सगळं का झालं, नंबर्स आर डायमेन्शनलेस, म्हणून सगळा खेळ झाला. ओके, पण तुम्ही एवढं तर करू शकता, डायमेन्शनली करेक्ट आहेत का नाही बघा. जर डायमेन्शनली इनकरेक्ट असलं तर लगेच त्याला छाती ठोकून सांगा की बाबा तुझं इक्वेशन फिजिकली करेक्ट नाहीये, रॉंग आहे. पण डायमेन्शनली करेक्ट आलं तर मात्र तुम्हाला थोडीशी मान खाली घालून बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. ओके. ओके, स्टेट इक्वेशन वेदर डायमेन्शनली करेक्ट ऑर रॉंग. इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का रॉंग आपल्याला सांगायचं. इक्वेशन काय दिलेलं आहे बघा. इक्वेशन इज गिव्हन, फर्स्ट इज v² = u² + 2at. ओके, डायमेन्शनली करेक्ट हे इक्वेशन्स आहे. सांगा बरं डायमेन्शनली करेक्ट आहे का रॉंग आहे. ओके, सो यू हॅव टू state whether it's dimensionally correct or dimensionally wrong. Okay, so what you will tell? Okay. So बघा आपलं काम काय, डायमेन्शनली करेक्ट आहे. सो L बाय वेलोसिटी काय, लेंथ अपॉन टाइम आहे, चा स्क्वेअर आहे. ओके, आपण हे मॅच करू. इक्वल्स टू U काय, लेंथ बाय टाइम आहे. ओके, हे दोन करेक्ट आहेत, म्हणजे याचे हे तिघांचे डायमेन्शन, या तिन्ही इक्वेशनचे, या तिन्ही क्वांटिटीचे डायमेन्शन सेम असले पाहिजेत. लेंथ बाय टाइमचा स्क्वेअर प्लस 2 ला तर डायमेन्शन नाहीच आहे. ऍक्सेलरेशन इज वेलोसिटी अपॉन टाइम, सो L/t². आता लक्षात ठेवा, इंटू टाइम. ओके, सो दिस इज व्हॉट वी कॅन डू. दिस इज L²/t² इक्वल्स टू L²/t². ओके, डायमेन्शनली बघा, आणि याचे डायमेन्शन काय आलंय, L/t. सो काय आहे, डायमेन्शनली रॉंग. डायमेन्शनली तिन्ही आले का, बरोबर नाही आले, बरोबर. हे इक्वल्स टू हे, पण हे इक्वल नाहीये. सो दिस इज डायमेन्शनली रॉंग. हे डायमेन्शनली रॉंग आहे मित्रांनो, याला काही करू शकत नाही आपण. हे डायमेन्शनली रॉंग आहे. मग फिजिकली काय, हे फिजिकली सुद्धा रॉंग असलं पाहिजे. सो 100% काय, फिजिकली रॉंग आहे. फिजिकली सुद्धा रॉंग इक्वेशन आहे. डायमेन्शनली रॉंग आहे म्हणजे फिजिकली रॉंग इक्वेशन आहे. ऍब्सोल्युटली राईट. वी हॅव स्टेटेड एव्हरीथिंग अँड इट इज करेक्ट. ओके, ओके, एक इक्वेशन घेऊया आपण. बघा, t = 2π√L/g. सांगा हे डायमेन्शनली करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. 2π√L/g. स्टेट वेदर दिस इज डायमेन्शनली करेक्ट और डायमेन्शनली इनकरेक्ट. काय करू आपण, हे टाइम आहे. ओके, ही लेंथ आहे आणि ही ग्रॅव्हिटी आहे. ही काय, ग्रॅव्हिटी आहे. अलग लक्षात. याची युनिट आहे मीटर/सेकंड². याची युनिट आहे लेंथ, म्हणजे काय, मीटर, आणि याचं इक्वेशन आहे टाइम, सेकंड्स. आता आपण बघूया, सेकंड्स आहे म्हणजे टी आहे. आता डायरेक्टली लिहितो मी, टी आहे इक्वल्स टू, हे 2π आहे तर 2π ला काही नाही, अंडररूट आहे. अंडररूटला काय करतो आता, अंडररूटला हाफ करू. सो L लेंथ आहे, ह्यालाही हाफ करतो, बरोबर ना. कारण अंडररूट आहे म्हणजे काय, √L आहे, √g आहे. सो वी कॅन राईट L⁻²/1/2 अपॉन G⁻²/1/2. आपण असं म्हणू शकतो ना. मी याला कन्वर्ट करतोय बघा. नाही तर म्हणा काय केलं सर, काय केलं तुम्ही, असं म्हणू नका. एम मीटर म्हणजे लेंथ, सेकंड म्हणजे टाइम, चा स्क्वेअर, चा हाफ आहे. मॅच करून बघा होतं का. सो शक्यता तरी वाटत नाहीये. लेंथ⁻½ अपॉन ही लेंथ⁻½ आहे अपॉन टाइमचा स्क्वेअरचा हाफ आहे म्हणजे टाइम आला. सो हे वर जाईल, हे सरळ वर जाईल आणि हे दोन तर कट होऊन जातील. सो टाइम. येस, दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. हे इक्वेशन मित्रांनो डायमेन्शनली करेक्ट आहे. डायमेन्शनली काहीही प्रॉब्लेम नाही आहे इक्वेशनला. इट्स ऑल राईट. हे डायमेन्शनली करेक्ट आहे. फिजिकली काय तर फिजिकली काय आहे हे सांगता येणं आता शक्य नाही. फिजिकली काय आहे, फिजिकली मे बी करेक्ट, मी फिजिकली करेक्ट, और
मे फिजिकली रॉंग. आपण सांगू शकतो का? सांगू शकत नाही, कारण हे कॉन्स्टंट काय आपल्याला माहित नाही. ह्याच्या ठिकाणी 4 पाय जरी आला असतं तरी आपल्याला इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आला असतं. समजलं सगळ्यांना? सो दिस इज द काय झालं, आपण काय केलं, डायमेन्शनली करेक्ट आणि इनकरेक्ट इक्वेशन सहज फाइंड करू शकतो. सो दॅट्स द पॉइंट हियर. ओके, सो जस्ट समथिंग इज गॉन रॉंग. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन मेक इट. ओके, चला. ओके, सो एक इक्वेशन बघू आपण. क्वेश्चन इज f इक्वल्स टू m रेस टू a v रेस टू b. बघा आता ही काय आहे, r रेस टू c. ओके, अशी गंमत आहे. ओके, सो दिस इज द पॉइंट हियर. जस्ट अ मोमेंट, आय विल जस्ट मेक वन थिंग क्लिअर. जस्ट अ मोमेंट, आय विल स्टॉप हियर. सो दिस इज द इक्वेशन आणि त्यांनी काय दिलंय बघा, फाइंड a b c. बघा काय दिलं याचं, व्हॉट इज द इंटेन्शन ऑफ दिस इक्वेशन. हिने काय म्हटलंय, f इक्वल्स टू m रेस टू a v रेस टू b आणि r रेस टू c. ओके, हे r काय रेडियस दिली, हा रेडियस दिलेली आहे, v वेलोसिटी, m मास दिलेला आहे. ओके, सो दिस इज व्हॉट, r रेडियस दिले कशाची तरी, v इज वेलोसिटी दिलेली आहे आणि m इज मास दिलेला आहे आणि f इज फोर्स. हे दोन इक्वेशन, याचा अर्थ काय झाला, याचं एक इक्वेशन याचा अर्थ काय झाला, दोन्ही साइडने डायमेन्शनली इक्वेशन, हे डायमेन्शनली करेक्ट असलं पाहिजे. याचं डायमेन्शन बरोबर आहे या सगळ्यांच्या गुणाकारांचं डायमेन्शन असलं पाहिजे, 1 2 3. आणि आता या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार आहे आणि गुणाकारामध्ये डायमेन्शन्स वेगवेगळे असू शकतात. ओके, सो फोर्सचं इक्वेशन बरोबर आहे, m रेस टू एचं डायमेन्शन, v रेस टू b चं डायमेन्शन, r रेस टू c चं डायमेन्शन, f चं डायमेन्शन आपल्याला तोंडपाठ पाहिजे, m1 L1 t रेस टू -2. का? कारण हे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे इक्वेशन. किलोग्रामच्या ठिकाणी आपण m आणलं, मीटर ठिकाणी L आणलं आणि सेकंड स्क्वेअर भागाकार त्या म्हणून आणलं. आलं का लक्षात? बघा हे लक्षात ठेवा, नाही तर मग परत खूप त्रास होईल. ओके, सो लेट्स जस्ट अ मोमेंट, आय एम जस्ट. ओके, सो f इक्वल्स टू काय लिहिल मी, m L रेस टू n t रेस टू -1. सो ह्याचा डायमेन्शनली हे काय असलं पाहिजे, मास. मासचं डायमेन्शन काय, फक्त m रेस टू a. वेलोसिटीचं काय, वेलोसिटीचं डायमेन्शन काय, लेंथ बाय टाइम आहे. वेलोसिटीचं काय डायमेन्शन, लेंथ बाय टाइम आहे. सो लेंथ बाय टाइम रेस टू b आणि r काय, फक्त लेंथ आहे, रेस टू c. आता हे आपल्याला इक्वेशन करेक्ट करायचे. बघा आपल्याला एबीसीच्या किमती फाइंड करायच्या. सो m रेस टू 1 L रेस टू 1 t रेस टू -2. थोडंसं मी लॅबोरेटली लिहिलं की फरक पडला काय, याचा अर्थ इक्वल्स टू m रेस टू a आहे, m रेस टू a आहे. आता बघा L रेस टू b आहे, L रेस टू b आहे, t रेस टू -b आहे कारण हे दोघांचं आहे आणि L रेस टू c आहे. आता काय करायचं या वेळेला, अशा वेळेला काय करायचं बघा, अशा वेळेला सगळे एका जातीचे एकीकडे आणायचे. m रेस टू काही आहे का, नाही, फक्त a आहे. m कुठं आहे का, नाही. L रेस टू काय, L रेस टू b आहे आणि L रेस टू c, दोघांचे ऍडिशन होईल कारण काय, 2 रेस टू 3 इंटू 2 रेस टू 4 असेल तर 2 रेस टू 3 + 4 आपण करतो, बरोबर ना. लक्षात नसेल तर लक्षात ठेवा. आणि t रेस टू -b, m रेस टू 1 L रेस टू 1 t रेस टू -. दोन्ही साइड इक्वेशन्स आहेत म्हणजे काय, a रेस टू इक्वल्स टू 1 आहे, हे इक्वल्स टू 1 आहे, L इक्वल टू b प्लस c इक्वल्स टू 1 आहे आणि -b इक्वल्स टू -2 आहे. सो यू विल गेट b इक्वल्स टू 2, a इक्वल्स टू 1 आणि b प्लस c इक्वल्स टू 1 आहे. सो 2 प्लस c इक्वल्स टू 1 आहे. सो c मस्ट बी नॅचरली -1. सॉल्व करता येईल काय, ह्याच्यात अजून काही गडबड आहे? नो. सो यू कॅन इझिली सॉल्व इट. काय केलं बघा. सो दिस इज वन ऑफ द ऍप्लिकेशन. काय ऍप्लिकेशन, फाइंडिंग. काय ऍप्लिकेशन आहे बघा, ऍप्लिकेशन काय, फाइंडिंग पावर्स युजिंग just a moment, what has happened to this? Okay, finding powers using dimensions. ह्याला आपण म्हणू डायमेन्शनल अनालिसिस. ओके, असं आपण इझिली म्हणू शकतो, फाइंडिंग पॉवर्स युजिंग डायमेन्शनल अनालिसिस. ओके, अशा प्रकारे आपण ती इझिली सॉल्व्ह करू शकतो. सगळ्यांना कळालं? सो फायनल इक्वेशन काय लिहिता येईल आपल्याला, इक्वेशन f इक्वल्स टू, आपल्याला काय लिहिता येईल, f इक्वल्स टू m. एमच्या वर किती, m रेस टू a म्हटले, एमच्या डोक्यावर a आलं, v रेस टू v ची किंमत किती आहे, v रेस टू b ची किंमत b आहे, b ची किंमत 2 आहे. And then c equals to -1, so r raised to -1. So equation must be like this. So तुम्ही जर बघितलं mv² by r, so this is the equation of force, centripetal force इक्वेशन आहे. ओके, सेंट्रिपिटल. पण हे कॉन्स्टंट आपल्याला सांगता येणार नाही याच्यासोबत किती कॉन्स्टंट आहे, पण एक जनरलाइज वे मध्ये आपण इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. ओके, सो दिस इज इक्वेशन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. पण या ठिकाणी एक आहे,
या ठिकाणी कॉन्स्टंट आपला नसतो. म्हणजे जनरली आपण काय करतो, अशी डायमेन्शनली जस्ट काढतो तर कॉन्स्टंट आपल्याला माहित नसतो नंबर कोणता आहे त्यासोबत mv²/r. अर्थात ही गोष्ट नंतर आहे की हे कॉन्स्टंटची किंमत नंतर एक्सपेरिमेंटली 1 आली आणि हे इक्वेशन असंच आहे mv²/r. पण हे काढून तुम्ही असं डायरेक्ट म्हणू शकत नाही की हेच इक्वेशन आहे म्हणून, कारण आपल्याला माहिती आहे यात नंबर्स आपल्याला डायमेन्शनला असतील ते नंबर 4 असू शकतो, 10 असू शकतो, 50 असू शकतो, कितीही नंबर असू शकतो. सो द नंबर कॅन बी एनीवन. 10 असेल तरी ओके इक्वेशन आहे, 20 असेल तरी इक्वेशन ओकेच असणार आहे, बरोबर ना. ते आपल्याला इथं सांगू शकत नाही. डायमेन्शन अनालिसिस ना आपण सांगू शकतो का? नाही, आपण अजिबात सांगू शकत नाही. समजलं? ओके, चला. ओके, नमस्कार, मी अभिषेक बसवराज बेलुरे. मी सध्या सेट मेडिकल कॉलेज मुंबईमध्ये फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. मला नीटमध्ये 640 मार्क्स होते आणि फिजिक्समध्ये 165 मार्क्स होते. सगळ्या विद्यार्थ्यांसारखं मला पण असंच वाटायचं की फिजिक्स खूप अवघड विषय आहे आणि सगळेजण मला सिनियर्स वगैरे म्हणायचे की फिजिक्सच की सब्जेक्ट असतो नीट क्रॅक करण्यासाठी, फिजिक्समध्ये मार्क्स वगैरे जास्त पाहिजेत. पण त्यामुळे मला पण खूप भीती वाटायची. पण मी सुमन देशपांडे सरांकडे ट्युशन लावलो. सुमन देशपांडे सरांच्या ट्रिक्स टेक्निक्स इतक्या चांगल्या होत्या की मला फिजिक्स सर्वात सोपा विषय झाला. त्यामुळे मला सर्वात जास्त मार्क्स फिजिक्समध्येच पडले. धन्यवाद. ओके. सो नेक्स्ट सेकंड आपण पार्ट कडे बोलूया. व्हेरी इंटरेस्टिंग. W इक्वल्स टू P⁴A M⁵B/2 आहे. बघा काय काय कोण आहे. ए आणि बी ची किंमत काढा. हो तर ते काढणार आहेत आम्ही. वेर P इज मोमेंटम, त्याची किंमत आहे मास इंटू व्हेलॉसिटी. P इज मोमेंटम, त्याची मास इंटू व्हेलॉसिटी आहे. दिस इज मास. तुम्हाला माहित नाही म्हणून मी लिहून देतोय. फिजिक्सचं 12वी झाले की तुम्हाला हे कळालेलं असेल, मग त्यावेळेला परीक्षेमध्ये हे देणार नाही कोणी. M इज मास, P इज मोमेंटम आणि W इज वर्क. संपला विषय. ओके. सो कॅन वी सॉल्व दिस. सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे. ओके. ए आणि बी च्या किमती आपल्याला फाइंड. टार्गेट इज ए बी च्या किमती किती आहेत सांगा लवकर सांगा. ए आणि बी च्या किमती किती हे आपल्याला फाइंड करायचं आहे. सो लेट सॉल्व इट. सोल्युशन्स आपल्याला सॉल्व करायचं. काय करूया सोल्युशन? डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन दोन्ही साइड हे इक्वल मध्ये आलंय म्हणजे एकाचं डायमेन्शन वरचं डायमेन्शन मस्ट बी इक्वल्स टू दिस ऑल डायमेन्शन्स ऑफ P⁴A, डायमेन्शन ऑफ M⁵B अँड देन डायमेन्शन ऑफ दिस 2. टूला तर डायमेन्शन्स नाहीत. ओके. टूला काही डायमेन्शन्स आहेत का? नाही. याला आपण असे लिहू शकतो M⁴0 L⁴0. काही फरक पडत नाही. वरचं डायमेन्शन सांगा. वर्क लक्षात नाही. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कोपऱ्यात बघा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा तुम्हाला थोडंसं आठवण करून देतो मी. ओके. सो या कोपऱ्यामध्ये आपण विल ट्राय टू मेक दिस थिंग्स. ओके. वर्क इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सची इक्वेशन तर माहिती आहे. फोर्स mLT⁻². mLT⁻² इंटू डिस्प्लेसमेंट इज L. सो दिस इज mL⁻²T⁻². फास्ट करता यायला पाहिजे आपलं. सो दिस इज mL⁻²T⁻². मस्ट बी इक्वल्स टू P. P काय? मोमेंटम, मास इंटू व्हेलॉसिटी. मास आता इथं आपल्याला माहित नाही, सो आपण मोमेंटम काढू. P इक्वल्स टू मास इंटू मासचं काय M. व्हेलॉसिटीचं काय? लेंथ बाय टाइम आहे. आपल्याला म्हणजे मीटर पर सेकंद आहे. कुठल्याही भागानं बघा. मग आपण ह्याला असेही म्हणू शकतो. तुम्हाला हे नको करायचं असेल तर मासचं किलोग्राम आहे आणि व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड आहे. युनिट लिहा. किलोग्रामचं मास M आला, मीटरचं L आलं, लेंथचं टाइम आला. सो M हे काय म्हणता येईल आपल्याला? mLT⁻². सो mLT⁻². पण ह्याचा A आहे, ह्याचा घात A आहे. इथं सगळ्यात महत्वाचं आहे. मासचं काय? नुसतं M आहे. घात काय? B आहे आणि खाली काहीच नाही आलं तर हे नाही लिहिलं तरी चालेल, काही निग्लेक्ट करून टाकू. सो फायनली mL⁻² इक्वल्स टू mAL⁻⁴T⁻⁻A गुणाकार केला M⁻B. सगळे आता एका जातीचे एकत्र राहणार. mA+B L⁻⁴T⁻⁻A. दॅट्स इट. आता आपण मॅच करू शकतो एमचं एम सोबत. काय आलं पहिली इक्वेशन? सो व्हॉट इज फर्स्ट इक्वेशन काय आलं सांगा बरं. सो फर्स्ट इक्वेशन हॅज कम लाईक दिस. जस्ट अ मोमेंट. ओके. जस्ट आय एम ट्राइंग टू मेक इट अगेन. ओके. सो फर्स्ट इक्वेशन काय आलं? A+B इक्वल्स टू 1 आलं. A+B इक्वल्स टू M चे घात एकत्र केले. L ची किंमत A इक्वल्स टू 2 आलं. हे आणि हे मॅच केले. 2 आलं आणि -A ची किंमत -2 तर ते आलंच आलं. ओके. सो B ची किंमत किती आली? B ची किंमत किती आली बघा. A+B इक्वल्स टू 1 आहे. A ची किंमत 2 आहे. प्लस B इक्वल्स टू 1 आहे. सो B ची किंमत -1 असली पाहिजे. B ची किंमत -1 असली. म्हणून इक्वेशन काय? W इक्वल्स टू P⁴A. P⁴ म्हणजे पॉवर raised to A is 2
m⁻⁻1/2 हे फायनली या इक्वेशन मध्ये आपण a ची ची किंमत पुट केली. सो दिस इज p. काय येईल आपल्याला हे आपण सगळ्या या इक्वेशन मध्ये मांडा. सो p what we can say p²/2m, p² p is momentum. So this is the standardized equation. Okay. ही डायमेन्शनल ची ऍप्लिकेशन तुम्हाला कळाली का? किती सोपं आहे बघा. ओके, सो लेट्स मूव फर्दर. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल सर आम्हाला मोमेंटम माहित नाही, काही माहित नाही. हो, तुम्हाला माहित नसणार आहे आणि ते हळूहळू ते अनविल होईल, हळूहळू ते सगळं तुम्हाला कळेल. थोडं वाट बघावी लागेल, पण तुम्हाला आता फक्त प्रिन्सिपली हे कसं इक्वेट करायचं एवढं बघा. ही मोमेंटम कदाचित माहित नसेल, वर्क सुद्धा तुम्हाला एवढं व्यवस्थित माहित नसेल, आलं का लक्षात? पण ही प्रोसिजर लक्षात ठेवा. काही दिवसानं सगळं तुम्हाला कळेल, पण आता थोडा पेशन्स आपल्याला वाट बघणं गरजेचं आहे. म्हणून मी बऱ्याच वेळेला डायमेन्शन, युनिट आणि डायमेन्शन सुरुवातीला करतो आणि सगळं फिजिक्स झाल्यानंतर परत एकदा ते केलं पाहिजे. हा पहिला चॅप्टर समजला का? फिजिक्स कम्प्लीट झालं 12वीचं की जवळजवळ आपल्याला 350 युनिट्स कळतात. मग परत एकदा हा चॅप्टर 1-2 दिवसामध्ये आपण करून टाकू शकतो. ठीक आहे? कारण आज तुम्ही म्हणाल सर आम्हाला मोमेंटम कळना, काय तुम्ही काय बोललात हेच कळना, तर ते कळणार नाही. कारण तुम्हाला आज या टर्म्स नव्या आहेत. अजून एक अशीच टर्म घेणार आहे जी एकदम नवीन आहे तुमच्यासाठी. परत तुम्ही म्हणणार आहेत सर काय नवीन घेतलं तर आम्हाला काही कळत नाही, असं तुम्ही म्हणणार आहात, गॅरंटेड म्हणणार आहात. पण तरीही पर्याय नाही आपल्याला. वी हॅव टू गो विथ दिस. ओके, वी हॅव टू गो विथ दिस. ओके, सो लेट्स रब इट आउट. मी सगळं बोर्ड रिकामा केलेला आहे. ओके, आय हॅव मेड ऑल द बोर्ड क्लीन. ओके, सो लेट्स टेक वन मोर इक्वेशन. आता एक इक्वेशन आपण घेऊया. लेट्स टेक वन मोर इक्वेशन. आय जस्ट चेंज फॉन्ट ऑफ द पेन. विल सिलेक्ट सम, थोडं फ्रेशनेस आणूया आपण. ओके, सो लेट्स मेक सम गुड feel of it. Okay, so this is question, and question is what? Energy equals to half I, अरे बापरे, नवीन आलं काहीतरी, A ओमेगा B. आता मी इथे लिहितो मुद्दामून बरं का. I equals to 1/3 mr². This is moment of inertia. This is mi, moment of inertia. तुम्हाला माहित नाही हे काय, पण असं आहे mr². ओमेगा is angular velocity which is equals to v/r. This is angular velocity. This is linear velocity. हे तुम्हाला कळणार नाही, linear, and this is radius. ओके, so question काय? Question is A equals to किती, B equals to किती. Okay, so let's have a solution in this. Solution आपण करून घ्या. We'll choose another font for solution, making the solution of it. I'll take a green font of it. No, the green doesn't look so good. Okay, just I'll select any one font which is very lucrative at this moment. So I'll just select this font. Okay. I'm sorry. चला सॉल्व्ह करूया. काय करायचं आपल्याला? डायमेन्शनली करेक्ट करा. एनर्जीचे डायमेन्शन्स बघा, एनर्जी दिलेली आहे. सो एनर्जीचे डायमेन्शन्स तुम्हाला कदाचित आता माहित नसतील, तर तुम्ही एनर्जी म्हणजे काय बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काय लक्षात ठेवली पाहिजे? एनर्जीचे डायमेन्शन्स म्हणजेच वर्कचे डायमेन्शन्स असतात. कारण वर्क कॅन बी कन्वर्टेड इंटू एनर्जी, एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इंटू वर्क. आणि ते किती असतं? जूल असतं. जूल म्हणजे काय? न्यूटन इंटू मीटर. जूलचं युनिट काय? न्यूटन. आणि न्यूटन म्हणजे काय? किलोग्राम फोर्स आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू मीटर. मग याचे काय? किलोग्रामच्या ठिकाणी एल, मास आहे, मास एम, टाइम स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर इंटू हे काय? मास आहे का? मास आहे काय? नाही. दिस ऑल इज रॉंग. किलोग्राम इज एल, लेंथ आहे? नो. मास आहे? नाही. किलोग्राम काय? मास आहे. किलोग्राम इज मास. This is meter is length. This is time square. This meter is length. So this is m l square t raised to minus 2. So we can write एनर्जीच्या बदल्यामध्ये m l square t raised to minus 2 must be equals to half. या हाफला काय अर्थच नाही. ओके, हाफची डायमेन्शन लिहून काही उपयोग नाही. आयचं काय? हाफ 1/3. आता ह्याचे डायमेन्शन्स आपल्याला काढावे लागतील ना. त्याचे डायमेन्शन्स काढू फॉर्म्युल्यावरनं. 1/3 ला काही डायमेन्शन्स नाही. हे काय? मास आहे. मास म्हणजे m. हे काय? रेडियस, लेंथचा स्क्वेअर आला. सो दिस इज हाफ आपल्याला. दिस इज m l square. m l square लिहिला आपण या ठिकाणी. रेस टू ए आहे. हे लक्षात ठेवा. रेस टू ए. ओमेगा इज वेलोसिटी बाय r इज रेडियस. v ला काय लिहिता येईल आपल्याला? बघा, वेलोसिटी मीटर पर सेकंड, युनिट इज मीटर पर सेकंड अपॉन मीटर. सो काय आलं हे? मीटर स्क्वेअर पर सेकंद झालं. हो का नाही? मीटर स्क्वेअर पर सेकंद झालं. आलं का नाही? मीटर स्क्वेअर. नो, दिस इज रॉंग. दिस हॅज बीन शॉर्ट. दिस इज रॉंग. काय आलं? दिस कम अराउंड बाय सेकंड. सो दिस इज 1/t. काही नाही, बाय सेकंद झालं. हे सेकंड खाली गेलं. सो दिस इज 1/सेकंड. सो 1/टाइम.
ओके, सो नाव वी हॅव टू पुट हिअर टी रेस टू मायनस वन, कारण 1 बाय टाइमला टी रेस टू मायनस वन आपण म्हणू शकतो. रेस टू काय, ओमेगा रेस टू बी आहे, ओमेगा रेस टू बी आहे. सो ओमेगा रेस टू बी आयचे फाइंड आउट केले, ओमेगाचे फाइंड आउट केले, ए आणि बी केलं आणि इक्वेशन मॅच केलं. आता फक्त प्रोसिजर एम एल टी रेस टू मायनस टू इक्वल्स टू एम रेस टू ए एल रेस टू 2a का मध्ये गुणाकार केला टी रेस टू मायनस बी झालं. आणि हे सिंगल सिंगल आहेत, तर आता एमच्या एमला इक्वेशन करा. ए ची किंमत किती आहे, इथे 1 आहे, काही नाही, म्हणजे सो ए इज इक्वल्स टू 1. दिस इज वॉट 2 इक्वल्स टू 2 आलं, मॅच झालं. आणि बी इक्वल्स टू मायनस बी इक्वल्स टू मायनस 2, सो बी इक्वल्स टू 2. सो फायनली यू कॅन राईट ॲट एनर्जी इक्वल्स टू हाफ आय रेस टू ए ची किंमत किती 1 आहे, आय आणि ओमेगा स्क्वेअर, आय ओमेगा स्क्वेअर. सो दिस इज द इक्वेशन इन फिजिक्स. बघा क्वेश्चन खूप छान आहे. काय क्वेश्चन आहे बघा, एका मुलाने सो व्हॉट हॅज बीन डन टू दॅट एक्सटेंट, एका मुलाने काय केलेलं आहे, एका मुलाने एक बॉल असा ग्राउंड वरनं फेकला, म्हणजे आपण इथून फेकला असं गृहीत धरू. हा बॉल काय करतो, वर जातो आणि हा बॉल खाली येतो. ठीक आहे, असा मुलाने फेकलेला आहे बॉल. ओके, आता आपण मुलाची हाईट निग्लिजिबल कन्सिडर करतो, बॉललाच आपण असं कन्सिडर करतो, जमिनीपासून फेकला आणि वर आला. तर एकाने काय म्हटलंय, दी हाईट एच, ही जी हाईट आहे एच, त्या मुलांनी बॉल फेकला बरं का, इथं मुलगा मी असा अदृश्य दाखवतोय, तुम्ही म्हणाल सर ऑटोमॅटिक तो मुलगा अगदी अदृश्य आहे. या मुलांनी बॉल फेकला, आपण त्या बॉलच्याच रेफरन्सला आपण ग्राउंड म्हणतोय, बरोबर, इथून फेकला. ही जी हाईट एच आहे, द हाईट एच डिपेंड्स अपॉन, कशावरती डिपेंड आहे सांगा, हाईट डिपेंड अपॉन इनिशियल वेलॉसिटी यू, दॅट इज इनिशियल वेलॉसिटी. म्हणजे मुलगा जो फेकतो सुरुवातीला जोरात ताकद काढून, ती वेलॉसिटी इनिशियल, ती काही शेवटपर्यंत राहणार नाही, बरोबर ना. त्या बॉलचं मास ऑफ बॉल, ठीक आहे. आणि थर्ड इज ग्रॅव्हिटी, असं सेकंड शास्त्रज्ञांनी सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की फाइंड फॉर्म्युला इफ एच is proportional to u initial velocity mass and g raised to a b and c. ठीक आहे, फाईन. सो लेट्स फाइंड द सोल्युशन ऑल्सो. किती सोपं आहे बघा, अगदी सोपं आहे. काय करायचं, लेट्स सी द सोल्युशन. आपल्याला काय द्यायचं, एच इक्वल्स टू काय म्हटलेलं आहे, यू रेस टू ए एम रेस टू बी आणि जी रेस टू सी. आपण जर प्रोपोर्शनल काढलं तर त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट ठेवून टाकू. ठीक आहे, ते कॉन्स्टंट आपण घेऊ शकतो. सो आता आपण काय डायमेन्शनली मॅच करू. सो लेट्स मॅच डायमेन्शनली. हाईटचं डायमेन्शन काय, लेंथ आहे, केचं डायमेन्शन काही माहित नाही आपल्याला केचं, आणि डायमेन्शन कॉन्स्टंट असल्यामुळे घ्यायची गरज आहे का, ते अजिबात गरज नाही. सो केला आपण केस ठेवू, कारण आपण ते घेऊन सुद्धा काही करणार नाही. तर समजा आकडा हाफ आहे किंवा कुठलाही आकडा आहे तर त्याचा काही उपयोग नाहीच आहे तसा परसे, अलग लक्षात. त्यामुळे केची घेऊन उपयोग नाही. यू म्हणजे काय, यूचं डायमेन्शन काय, यू इज काय, मीटर पर सेकंड, इनिशियल वेलोसिटी. सो मीटर इज एल, सेकंड इज टी. सो एल टी रेस टू मायनस वन रेस टू ए, मास इज एम रेस टू बी, and gravity is काय, gravity is acceleration meter per second square. so this is L by T square. so this is L T raised to minus 2, L T raised to minus 2. raised to काय, C आहे. त्याला थोडंसं ऑपरेशन करावं लागलं आपल्याला. L raised to A T raised to minus A, मध्ये गुणाकार केला दोन्ही साइडनी. ओके, M raised to B L raised to C T raised to minus 2C, हे मध्ये गुणाकार केला. सगळ्या एका जातीचे आणा. पहिले M घ्या, M raised to B करा, एम रेस टू बी करा. एलचं काय, एलचं एक ए आहे आणि एक सी आहे. सो एल ए प्लस सी होईल आणि टीचं मायनस ए मायनस 2C आहे. आता हे जर आपण मॅच केले, इफ यू मॅच दिस, ओके, आपण हे जर मॅच केले सो ती काय खेळ होईल बघा. सो इफ यू मॅच दिस, एलचं फक्त एल काय, एमचं 0 आहे, एलचं 0, टीचं 0 आहे, एलचं फक्त 1 आहे. दॅट्स कॅन बी रिटर्न लाईक दिस. सो मॅच करा बरं. बीची किंमत तुम्ही मॅच करा, 0 आली. बीच्या डोक्यावर 0 आहे, बीच्या डोक्यावर एम आहे. ए प्लस सी ची किंमत 1 आली आणि टी ची किंमत 0 आहे. टी ची किंमत 0 आहे म्हणजे मायनस ए मायनस 2C इक्वल्स टू 0 आहे. हे सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. बघा, ए प्लस सी इक्वल्स टू 1 आहे आणि ए प्लस 2C इक्वल्स टू 0 आहे. काय हे मायनस मी काही केलं, सो हे मधून वजाबाकी करू आपण. टू दिस विल बी नल डाउट. सो मायनस सी इक्वल्स टू दिस इज 1, सो सी इक्वल्स टू मायनस 1. हे सॉल्व्ह करा. आता हे कसं केलं हे मी सांगत बसणार नाही. फायनली बी ची किंमत 0 आहे, ए ची किंमत किती आहे बघा. ए ची किंमत काढू आपण. ए प्लस सी इक्वल्स टू 1 आहे, सी ची किंमत मायनस 1 आहे. सो ए प्लस सी इक्वल्स टू 1 आहे, सी ची किंमत मायनस 1 इक्वल्स टू ए ची किंमत 2 आली. दॅट्स इट. ए बी सी फाइंड झालं. तर यू कॅन पुट हिअर एच इक्वल्स टू, यू कॅन फाइनली पुट हिअर
बघा ह्याला आपण काय करू, h इक्वल्स टू फायनली k इंटू u रेस टू a इज टू m रेस टू b इज व्हॉट 0, b रेस टू 0 and c रेस टू म्हणजे ग्रॅव्हिटी रेस टू c, ग्रॅव्हिटी रेस टू -1. सो फायनली इक्वेशन इज बघा k u स्क्वेअर बाय g, k u स्क्वेअर बाय g. m वर डिपेंडच नाही, म्हणजे आलं का लक्षात तुम्हाला ही गोष्ट काय, हाईट डज नॉट डिपेंड्स अपॉन m ची इक्वेशन मध्ये आलं काय, m इक्वेशन मध्ये याचा अर्थ तुम्ही बॉल 10 किलोचाही फेकला आणि 2 किलोचाही फेकला या स्पीडनी, तर म्हणजे कुठल्या इनिशियल स्पीडनी युनी फेकला तर हाईट मात्र तितकीच जाणार आहे वर. आपल्याला हे पटत नाही बरं का, 10 किलोचा बॉल त्याच स्पीडनी फेकला आणि 2 किलोचा बॉल त्याच स्पीडनी फेकला ते एका हाईट पर्यंत जातील असं आपल्याला वाटत नाही. तुम्ही म्हणा जर कागदाचा बॉल फेकला तर ते जाणार नाही, ते बिकॉज ऑफ एअर रेजिस्टन्स, वरून एअर रेजिस्टन्स ऍक्ट केला तर तो जात नाही. ठीक आहे, याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत जे शेप कसा असला पाहिजे वगैरे वगैरे, पण आपण त्यानंतर सगळ्या बघू. ओके, सो आय होप तुम्हाला हे सगळं छान कळालेलं असेल. चला मित्रांनो, एक छान क्वेश्चन घेऊया, सुंदर क्वेश्चन आहे बघा, आपल्या आवडीचा क्वेश्चन आहे. सी, एक पेंडुलम आहे. ओके, एक पेंडुलम आहे. ठीक आहे, आणि हा काय करतो पेंडुलम, बघा हा पेंडुलम असा वर जातो आणि या ठिकाणी आता हा दुसरीकडे, हा काय करतो ऑसिलेशन्स करतोय. कसं ऑसिलेशन, इथून इथं चाललाय, ओके, इथून इथे गेला, परत वापस इकडे आला, परत इकडे गेला आणि वापस इकडे आला. ओके, असे त्याचे ऑन्डुलेशन मी थोडंसं काढून दाखवलंय तुम्हाला. ठीक आहे, असं त्याचं कंटिन्युअसली हे फिरणं त्याचं चालू आहे. कसं फिरणं चालू आहे तुम्हाला कळलं का, हाऊ दिस ऑलवेज वॉर्म्स टू बी, हे कसा फिरतो बघा, हे बघा असा असा असा, बस. ओके ओके, आणि ह्याचा एक टाइम पिरियड म्हणजे काय बघा, टाइम पिरियड म्हणजे काय, टाइम पिरियड इथून इथं जायला, इथून इकडे यायला, इकडून इकडे, ह्याच कम्प्लीट वेळेला, म्हणजे इथून चालू केलंय त्यांनी, इथून चालू केलंय बघा, आय जस्ट पुट इट, इथून चालू केलंय, स्टार्ट केलंय, या पॉइंट वरनं स्टार्ट केलंय आणि असं गेला, इथं आला, इथं आला, वेळ चालूच आहे, वेळ चालूच आहे, या ठिकाणी स्टॉप झाला. या सगळ्या वेळेला आपण म्हणतो टाइम पिरियड. दिस इज टाइम पिरियड. काय, टाइम फॉर वन ऑसिलेशन, टाइम रिक्वायर्ड फॉर वन ऑसिलेशन. ह्याला ऑसिलेशन म्हणायचं. ऑसिलेशन म्हणजे एकदा पुढे जाऊन जागेवर येणं, पण या साईडला जाऊन जागेवर येणं, याला ऑसिलेशन म्हणायचं. याला लागणारी वेळ याला म्हणतो टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय, एक कम्प्लीट सायकल करायला लागणारा वेळ. आणि हा काय लिहिलाय, हा वेळ बघा, ही जर पेंडुलमची लेंथ असेल, दिस इज लेंथ एल ऑफ द पेंडुलम, बॉलचा मास एम आहे, हा बॉलचा मास किती एम आहे, एम केजीचा बॉल आहे, एम केजीचा मास आहे. तर सायंटिस्टनी काय केलं की सायंटिस्टनी एक्सपेरिमेंटली सांगितलं टी इक्वल्स टू के इंटू एल रेस टू ए, एम रेस टू काहीतरी बी आणि जी रेस टू सी. हे टाइम कशावरती डिपेंडंट आहे, त्याच्या लेंथवरती. आणि पटते सुद्धा, लेंथ मोठी असेल तर टाइम पिरियड मोठा होणार आहे, पटते आपल्याला. मास बॉल जास्त घट्ट असेल, मोठा असेल तर ह्याचं टाइम पिरियड कमी जास्त होईल असं सायंटिस्टना वाटलं. आणि जी ग्रॅव्हिटी, फरक ग्रॅव्हिटी म्हणजे ही पृथ्वीवरती आहे आणि चंद्रावरती आहे तर वेगवेगळं असलं पाहिजे. पण शास्त्रज्ञांना काय कळालं नाही, ए, बी आणि सीच्या किमती शास्त्रज्ञांना कळालं नाही. ते शास्त्रज्ञ म्हणले आम्ही आता हारलो, कोणीतरी या आणि आम्हाला आता मदत करा. तर मग अशा वेळेला काय झालं, हु हॅज हेल्प देम, कोण त्यांना हेल्प केलं, त्यांना हेल्प केलं डायमेन्शनल अनालिसिसनी. त्यांनी म्हटलं थांबा तुम्ही काळजी करू नका सायंटिस्ट मित्रांनो, डायमेन्शनली आपण इक्वेशन करेक्ट आहे, हे जर करेक्ट आहे तर आपण एबीसीची किंमत फाउंड करू. चला, टाइमचं डायमेन्शन काय टी आहे, केचं डायमेन्शन आहे का नाही, एलचं डायमेन्शन काय लेंथ आहे रेस टू ए, मासचं डायमेन्शन एम रेस टू बी, ग्रॅव्हिटी काय, ग्रॅव्हिटीचं परत सांगतो, फॉर्म्युला माहित नसेल तर युनिट माहित काढा, मीटर पर सेकंड, मीटर इज एल टी रेस टू -2 एम एल. ओ हो, जस्ट अ मिनिट. Just a minute. This is G is L T raised to -2 raised to C. ठीक आहे, काय केलं, L raised to A, M raised to B, L raised to A, M raised to B, L raised to C. आता याचं थोडेसे मध्ये जाऊन आपल्याला ऑपरेशन्स करावे लागतील. M raised to B, L raised to C, T raised to -2C हे मध्ये गुणाकार केला. एका जातीचे एकत्र आणा, M raised to B, L raised to A plus C आणि T raised to -2C. That's it. So इकडं काय आहे, इकडे M raised to 0, L raised to 0, T raised to 1 ह्याला असं लिहू शकतो ना आपण. तर मग हे मॅच करा, एमचं कात बी आहे, एमच्या काच्याचं बी ची किंमत 0 आली, ए प्लस सी इक्वल्स टू 0 आलं, आणि तिसरं काय -2C इक्वल्स टू -2C इक्वल्स टू -2C इक्वल्स टू काय आलं 1 आलं, C इक्वल्स टू -1/2, C इक्वल्स टू -1/2. C इक्वल्स टू -1/2 जर इथं ठेवला आपण, ए प्लस
-1/2 इक्वल्स टू 0 आहे. सो ए इक्वल्स टू 1/2 आलं. सो सी इक्वल्स टू 1/2, ए इक्वल्स टू 1/2, पण सी -1/2 प्लस 1/2, बी इक्वल्स टू 0. दॅट्स इट. आपलं काम झालेलं आहे. आता फक्त काय करायचं, किमती ठेवायच्यात आणि उत्तर आपल्याला काढायचं आहे. सो काय करतो मी, हे कट करतो अँड जस्ट आय विल राईट इट. बघा बरं, टाइम पिरियड टी इक्वल्स टू, के ची किंमत माहित नाही, पण एल रेस टू ए आहे. ए ची किंमत किती, एल रेस टू हाफ आहे. ओके. एम रेस टू बी आहे. बी ची किंमत 0 आहे. म्हणजे मासवर डिपेंडंट नाही. बघा किती गंमत आहे, मासवर डिपेंडंट नाही आहे. मास रेस टू 0 आहे. आणि ग्रॅव्हिटीवरती डिपेंडंट आहे. किती आहे तो, -1/2. आता आपण काय करू, मास तर काढून टाकू. एम रेस टू 0 म्हणजे 1 आली. सो के इंटू एल रेस टू हाफ आहे. दोघे अंडर रूट करू शकतो, L/G. ओके. सो टाइम पिरियड इक्वल्स टू कॉन्स्टंट इंटू अंडर रूट ऑफ L/G. काही दिवसांनी हे कॉन्स्टंट सुद्धा आपण फाइंड केलेलं आहे बरं का. दिस कॉन्स्टंट कम्स टू बी 2π. आता ते आपण बघणार नाही, ते आपण तुम्हाला सिंपल हार्मोनिकच्या वेळेला वगैरे आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. आय होप तुम्हाला मजा आली. इक्वेशन्स फाइंड केलं, शास्त्रज्ञ खुश झाले. मग शास्त्रज्ञाला नंतर सांगितलं आता तुम्ही काम करा, असे 10-15 एक्सपेरिमेंट करा आणि ही केची किंमत फाइंड करा. शास्त्रज्ञांनी सांगितलं हो सर आम्ही ते डेफिनेटली करू. आणि मग अशा प्रकारे डायमेन्शनल अनालिसिसचं आपलं काम झालेलं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काय बघावं लागेल, युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. काय झालं डायमेन्शनल अनालिसिस, यूज काय झाली फायनली सांगा बरं मला. यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस सांगा. बघा युजेस ऑफ डायमेन्शनल अनालिसिस सांगा. जस्ट अ मोमेंट, काहीतरी गोळ झाला. डायमेन्शनल अनालिसिस यूज काय झाले बघा. यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस सांगा बरं. पहिला यूज सांगा मला, यूज क्रमांक 1 सांगा. फर्स्ट यूज सांगा. ओ आय एम जस्ट समथिंग इज गॉन रॉंग. जस्ट अ मोमेंट. सो फर्स्ट काय आलं डायमेन्शनल टू गेट. फर्स्ट काय आलं टू गेट आयडिया अबाउट. बघा आयडिया काय आली, अबाउट करेक्टनेस ऑफ इक्वेशन. करेक्टनेस ऑफ इक्वेशन. इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे आपण बघितलं. ठीक आहे. आयडिया, पण त्यात एक्झॅक्ट आहे का नाही कळालं नाही. फक्त आपल्याला डायमेन्शनली असेल तर आपल्याला काय कळालं की ते डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही एवढं आपण बघितलं. मग ते कदाचित करेक्ट असू शकेल किंवा रॉंग असू शकेल. पण जर डायमेन्शनली करेक्ट नाही निघालं तर 100% रॉंग आहे. एवढं तर सांगण्यापर्यंत आपण पोहोचलो. आणि सेकंड काय, टू फाइंड इक्वेशन. टू फाइंड, आपण शास्त्रज्ञाला मदत केली होती ना, टू फाइंड इक्वेशन ऑब्लिक फॉर्म्युला. समजलं. तर आता कळलं असेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी. तर मला वाटतं नाऊ वी विल स्टॉप दिस सेशन. सो